नमस्कार मंडळी. विद्याधरने आनंदीच्या अंगावर ओतली दारू. चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आता इकडे शिल्पाताई मालक साहेबांकडे आलेली असते आणि हो खूपच लाडीगोडीत बोलत असते. अरे युगंधर, मी काय विचार करते, तुमच्या लग्नाला ना आता 2 महिने झालेत, तर मी विचार करते की एखादी पार्टी ठेवावी. बाप रे, शिल्पाताई असं कसं काय बोलतीये काय माहिती. पण आता मालक साहेबांना पण हे सगळं ऐकून शॉक बसलेला असतो. दुसऱ्या बाजूला विद्याधर जेवणाच्या टेबलवर बसलेला असतो. तिथे माई अप्पा येतात जेवणासाठी. बघतात तर काय, विद्याधर दारू पियत असतो. मग आता ते लोक त्याला ओरडतात, अरे काय करतोयस, काय तू दारू का पितोयस, आणि डायनिंग टेबलवर चक्क तू दारू घेऊन आलायस. आणि त्यातल्या त्यात विद्याधर त्यांचं काहीच ऐकत नाही. उलटा त्याच्या बायकोला म्हणतो, जा अजून घेऊन ये धनश्री दारू. असं बोलल्यानंतर आता किचनमध्ये धनश्री आणायला जात असते दारू. तेवढ्यातच आनंदी तिला अडवते आणि म्हणते की मी कुणालाच इथे दारू पिऊन देणार नाही, जेवणाच्या टेबलवर मी दारू पिऊन देणार नाही. तेवढ्यातच आता विद्याधर म्हणतो, तू अडवणार काय मला. असं बोलून आता तो आनंदीच्या डोक्यावर दारू ओततो. आता ह्याला खूप मोठी शिक्षा भेटणार आहे बरं का. ह्यानी जी चूक केली ना ती खूप महाभयंकर आहे. तर उद्याचा भाग खूपच मजेशीर आहे. तुम्हाला काय वाटतंय, मालक साहेब विद्याधरला आता चांगलीच अद्दल घडवतील का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.